करणार आहे। गणपती बाप्पानी पटकन त्याचा दात तोडला आणि लिहिणं चालू ठेवलं। घरी मोदक खाना गणूया रे बाप्पा गणूया रे। मोंजोतूस, मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर पॅरिसमध्ये घरगुती गणपती कसा सेलिब्रेट करतात हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं। तर या व्हिडिओत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पॅरिसच्या महाराष्ट्र मंडळाचा गणपती बघायला। आज पॅरिसच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणपती सेलिब्रेशन आहे, सो आज आपण तिकडे जाणार आहोत। सो ॲक्च्युली तिथला गणपती दिवसभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि मूर्ती मेकिंग वर्कशॉप असतं। सो लेट्स गो आणि बघूया काय काय होतं आहे। गणपती बाप्पा मोरया शर्मिला गल्पेश्वर। मी आज तुम्हाला गणपती बाप्पा आणि दुर्वाची गोष्ट सांगणार आहे। देवांनी सांगितलं गणपतीची मदत घे। गणपतीने लिहिणं कबूल केलं। लिहिता लिहिता
गणपती बाप्पाची हातातली लेखणी तुटली. आता काय करायचं? गणपती बाप्पानी पटकन त्याचा दात तोडला आणि लिहिणं चालू ठेवलं. माता पार्वती तिच्या मनाने एक बालक बनवते आणि त्याचं नाव गणेश ठेवते. एकदा बाल गणेश जंगलात खेळत होता. त्याला एक मांजर दिसली. असं वाटतं की त्याला मांजरासोबत खेळायचं होतं. गणपती बाप्पा आणि चंद्राची गोष्ट. आपण गणेश चतुर्थीला बाप्पाला लाडू आणि गोड गोड पदार्थांची नैवेद्य दाखवतो. गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना शक्तीचा वरदान तुझं कोणी दिला माझ्या उंची देवी दान घेऊन भक्तीचा साधू बाप्पा बोलिया साक्षादात्मासि नित्यं सुतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात्. खूप मजा केली ॲक्च्युली गणपतीत सगळ्यांनी. आणि लहान मुलांनी इथल्या इतक्या सुंदर गणपतीच्या गोष्टी सांगितल्या, सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं आणि मजा आली. नंतर सगळ्यांनी खूप धमाल डान्सही केला. तर
आमच्या महाराष्ट्र मंडळाचा गणपती आणि हा गणेशोत्सव तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपण भेटत राहूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये.